23 शेतकऱ्यांसाठी 16,71,00,000 रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान आपण हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती लवकरच राज्य आणि केंद्र सरकारमार्फत 4,000 रुपये जमा होणार आहे। ती तारीख आता समोर आली आहे। तारीख हप्ता केव्हा जमा होणार याबद्दलची प्रतीक्षा खूप दिवसांची संपली। शेतकऱ्यांना वाटलं होतं की हप्ता आज मिळणार, उद्या मिळणार, त्या संबंधीचा अपडेट आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुमचा तालुका व जिल्ह्याचं नाव आहे का ते सुद्धा आपण यामध्ये बघणार आहोत। कोणकोणत्या जिल्ह्याच्या पात्र जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे। पात्र जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरी योजना व पीएम किसान योजना आणि पीक विम्याची रक्कम आता केंद्र राज्य सरकारमार्फत जमा होणार आहे। त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आहे। शेतकरी मित्रांनो, फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी 2 हप्ते आता राज्य आणि केंद्र सरकारमार्फत दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, जर या अटीमध्ये तुम्ही बसत असाल तर यामध्ये तुम्ही पात्र ठरणार आहात, जेणेकरून तुम्हाला 2 हप्त्याचा लाभ एकत्र मिळेल। यामध्ये बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता लवकरात लवकर मिळणार याबद्दलची अपडेट आता समोर येत आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरच पैसे जमा होणार आणि त्यांच्या मार्फत त्यांना पेरणीसाठी दिलासा मिळणार, असं स्पष्ट देवेंद्रजी फडणवीस यांनी केलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये आता बघा तुम्हाला हप्ता लगेच मिळणार का हे सुद्धा आपण बघणार आहोत। बघा यामध्ये पुणे जिल्हा बघू शकता। शेतकरी मित्रांनो, आलेल्या माहितीनुसार डीबीटीचं काम झालेलं आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीचं काम झालेलं आहे। या जिल्ह्याची नावे सुद्धा आलेली आहे, म्हणजेच की डीबीटीचं काम झाल्यानंतर 2 ते 3 तासानंतर साधारणपणे हप्ता जमा होतो व या जिल्ह्यांची नावे कोणकोणती आहेत ते बघा। शेतकरी मित्रांनो, पहिला जिल्हा म्हणजेच की आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार पुणे जिल्हा बघू शकता। शेतकरी मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। शेतकरी मित्रांनो, यानंतर दुसरा जिल्हा पाहायला मिळत आहे सातारा जिल्हा। बघा सातारा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे आता रक्कम ही जमा केली जाणार आहे। सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती डीबीटी मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत 4,000 रुपये आता जमा केले जाणार आहे। नमो शेतकरी योजनेचे 2,000 आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये असे एकत्रपणे 4,000 रुपये जमा होणार। परंतु या अटीमध्ये शेतकरी बसत असाल तर शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। ती अट कोणती आहे शेतकरी मित्रांनो, ती लगेच बघणार आहोत। यामध्ये बघा तिसरा जिल्हा म्हणजेच की सांगली जिल्हा। बघा शेतकरी मित्रांनो, सांगली जिल्ह्यामधील आपण पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आली आनंदाची बातमी। सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2,000 रुपये आता नमोचे आणि 2,000 रुपये पीएमचे असे एकत्रपणे 4,000 रुपये आता जमा केले जाणार आहे। सांगली नंतरचा जिल्हा म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघत चला आता सोलापूर आणि कोल्हापूर। बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम आता जमा केली जाणार आहे। डीबीटीचं काम झाले आहे। शेतकरी मित्रांनो, यानंतर जिल्हा सुद्धा आपण बघणार आहोत, पण काम कोणतं आहे ते पहिले बघणार आहोत, म्हणजे की शेतकरी मित्रांनो जेणेकरून तुम्हाला या मार्फत दिलासा मिळेल। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, पहिलं काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पात्र ठरता येईल। यामध्ये बघा पहिलं काम आहे तुमची ई-केवायसी। बघा ई-केवायसी झालेली असेल तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होते। ई-केवायसी झालेली नसेल तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला या मार्फत मोठा दिलासा आणि मोठा फायदा मिळेल। शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर ई-केवायसी करून घेणं अनिवार्य ठरणार आहे, जेणेकरून तुम्हाला हप्त्याचा लाभ मिळेल। बघा शेतकऱ्यांना दिलासा 2 हप्ते आता एकत्रपणे जमा होणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली होती। ती माहिती आपण आता व्हिडिओमध्ये बघत आहोत। शेतकरी मित्रांनो, दुसरं काम आहे म्हणजेच की डीबीटीला तुमचा मोबाईल नंबर लिंक करणे। बघा डीबीटीला जर लिंक केला तर तुम्हाला या मार्फत फायदा मिळणार आहे, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे 2,000 व 2,000 म्हणजेच की एकत्रपणे 4,000 व पीक विमा बघू शकता। शेतकरी मित्रांनो, पीक विमा तुम्हाला मिळणार आहे। या मार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासाच देणारी बातमी पाहायला मिळत आहे, कारण की आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे 2 हप्ते एकत्र बघू शकता। शेतकरी मित्रांनो, 2 हप्ते आता एकत्रपणे जमा केले जाणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती नमो आणि पीएम किसान योजनेचे 2 हप्ते आता केंद्र राज्य सरकारमार्फत जमा केले जाणार आहे। या मार्फत सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर तिसरं काम आहे शेतकरी मित्रांनो, जे तुम्ही केलं तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होईल। तिसरं काम आहे बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करणे। बघा
ज्या शेतकरी बांधवांचा मोबाईल नंबर लिंक नसेल अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर जर मोबाईल नंबर लिंक केला तर त्यांना यामार्फत मोठा दिलासा मिळेल व शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजना, पीक विमा आणि इतर सर्व योजनांचा लाभ मिळेल व जेणेकरून तुमचं डीबीटीचं काम झालेलं असेल तर तुमच्या खात्यावरती पूर्णपणे ओके असा मेसेज येईल आणि डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत सर्व शेतकरी बांधवांना दिलासाच मिळेल। यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, यानंतरच्या जिल्ह्याची यादी बघा। छत्रपती संभाजीनगर जिल्हा बघा शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आता नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे 4,000 रुपये आता केंद्र आणि राज्य सरकार मार्फत जमा झालेले आहे, शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेले आहे। म्हणजेच की आता डीबीटीचं काम झालेलं आहे जे शेतकऱ्यांचं, त्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे 2 हप्ते आता एकत्रपणे मिळणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचे 2 हप्ते आता एकत्रपणे बघा शेतकरी मित्रांनो, एकत्रपणे आता जमा केले जाणार आहे। यामध्ये दुसरा जिल्हा म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जालना जिल्हा बघू शकता शेतकरी मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पूर्णपणे नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार असल्याची माहिती स्वतः समोर येत आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा हप्ता आता मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी पीएम किसान योजना 2 हप्ते आता केंद्र राज्य सरकार यांच्या मार्फत आता जमा केले जात आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी आनंदाचीच बातमी म्हणावी लागणार आहे, कारण की आता तुमच्या खात्यावरती 2 हप्ते आता एकत्रपणे जमा केले जात आहे। यामध्ये तिसरा जिल्हा म्हणजे की बीड जिल्हा बघू शकता शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आता पूर्णपणे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी आणि पीएम किसान योजना 2 हप्ते आता केंद्र आणि राज्य सरकार मार्फत एकत्रपणे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती सुद्धा 2 हप्ते आता एकत्रपणे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शेतकऱ्यांसाठी ही चांगलीच आनंदाचीच बातमी म्हणावी लागणार आहे, कारण की आता शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी पीएम किसान योजना 2 हप्ते आता राज्य आणि केंद्र सरकार मार्फत आता जमा व्हायला चित्र पाहायला मिळत आहे। यानंतरचा जिल्हा म्हणजे की शेतकरी मित्रांनो धाराशिव जिल्हा बघा, धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम जमा होत आहे। धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासाच देणारी बातमी पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे ही रक्कम बघा शेतकरी मित्रांनो जमा केली जाणार आहे। यामार्फत सर्वांनाच दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सुद्धा धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आता ही दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे। यानंतरचा जिल्हा म्हणजे की लातूर जिल्हा बघा, लातूरमध्ये सुद्धा आता डीबीटीचं काम झालेलं आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या सुद्धा खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा केली जाणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचा हप्त्याचा लाभ मिळणार आहे। त्या संबंधीची महत्वपूर्ण अशी अपडेट आता राज्य सरकार आणि केंद्र सरकार मार्फत समोर येत आहे। शेतकरी बांधवांनो, यानंतरचा जिल्हा म्हणजे की नांदेड जिल्हा बघा, नांदेडमध्ये सुद्धा पूर्णपणे ही रक्कम आता जमा झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। रक्कम सुद्धा आता जमा झालेली आहे। शेतकरी मित्रांनो, डीबीटी मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। यानंतरचा जिल्हा म्हणजे की बघा परभणी जिल्हा आणि हिंगोली जिल्हा बघा, या 2 जिल्ह्यांमध्ये आता डीबीटीचं काम झालेलं आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं काम झालेलं आहे। शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती ही रक्कम आता जमा केली जाणार आहे। यामार्फत सर्वांनाच दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे। त्यामुळे आता व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।